देगलूर शहरात आज आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण साकारला. स्वप्नांना घर मिळालं आणि आशांना पंख फुटले. आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 26 गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आले. हा केवळ आर्थिक आधार नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी नव्या आयुष्याची सुरुवात आहे. देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे आणि मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या हस्ते हा सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामागे समाजाभिमुख कार्यकर्ते जितू पाटील आणि राहुल पाटील यांचंही मोलाचं योगदान लाभले. हा कार्यक्रम फक्त अनुदान वाटप नव्हता, तर गोरगरिबांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा दीप होता. प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे या ध्येयानं नगर परिषद सतत कार्यरत राहील असा ठाम विश्वास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला. आज देगलूरमध्ये केवळ रक्कम वाटली नाही, तर विश्वास वाटला गेला, आशा जागवल्या गेल्या आणि अनेक कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू उमटले. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर सुरक्षिततेची भावना, स्वाभिमानाची ओळख आणि उज्ज्वल भविष्यातील पहिला टप्पा आहे. देगलूरची ही वाटचाल विकास कामाच्या दिशेनं उचललेलं ठोस पाऊल आहे. कॅमेरा सांगतोय, ही फक्त बातमी नाही, ही जनतेच्या स्वप्नांची पूर्तता आहे. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क. देगलूर शहर व तालुक्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. प्रतिनिधी सय्यद समीत, दैनिक जनतेचे मत, देगलूर, नांदेड. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आज देगलूर शहरामध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटपाचा कार्यक्रम देगलूर नगरीचे नगराध्यक्ष मॅडम विजयमाला मॅडम तसेच मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम, आपण पाहू शकता की आज ज्या लोकांना घरे नाही तशा लोकांना घरकुलाची साठी त्यांनी अनेक प्रयत्न करून शासनाचा निधी करून आणून दिला. आणि आपल्यासोबत नगराध्यक्ष मॅडम आहेत. मॅडम नवीनच आले आपण आज गोरगरिबांना न्यायाचं हक्काचं घर देण्यात आलं, काय सांगा? हे माझं खूप सौभाग्याचं क्षण आहे. मी माझ्यामुळं सर्व गरीब लोकांना घर देण्याचं, आता हे पंतप्रधानाची योजना आहे, परंतु माझ्या मार्फत या सर्वांना हे चांगलं कार्य होत आहे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. आणि आज देगलूर शहरामध्ये नीलम कांबळे मॅडम मुख्याधिकारी आहेत. त्यांनी आल्यापासून आज गोरगरिबाचे न्याय हक्क देण्यासाठी अनेक शासनाकडे प्रयत्न करून आज अनेक लोकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. आणि आपल्यासोबत नीलम कांबळे मॅडम आहेत. मॅडम, आज अनेक दिवसापासून मागणी होती लोकांची, अनेक दिवस झाले, मी सुद्धा त्याच्यामध्ये सामील होतो आणि आज त्यांना निधी प्राप्त झाला. काय सांगाल देगलूरच्या जनते नागरिकांना आव्हान करण्यात? ऍक्च्युली आपली जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, ह्या योजनेचं नावच आहे सर्वांसाठी घरे. आणि शासनातर्फे तुमचं घरकुलाचं स्वप्न साकार होण्यासाठी छोटीशी मदत आहे. मी आल्यापासून माझ्याकडे बऱ्याच लोकांची अगदी आपली मागणी होती आणि आमच्याकडे आमच्या खात्यात निधी नव्हता, त्यामुळे आम्हाला खरं तर वाईट वाटायचं की आता आम्ही सांगायचं कुण्या भाषेत, कारण लाभार्थ्यांना मंजूर आहे म्हणून लाभार्थी घरकुल सुरू करतात आणि त्यांनी कोणातरी कर्ज काढलेलं असतं, ते आमच्या अपेक्षेवर असतात, त्यांना लवकर मिळावं लवकर. त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावर आमचा पाठपुरावा पत्रावर हे सगळं करत होतो आणि आज आम्हालाही छान वाटतं की त्या पाठपुराव्याला आमच्या लवकर यश आलं आणि आम्ही लाभार्थ्याला ते निधी त्यांच्या खात्यात देऊ शकलो. त्यामुळे माझी परत मी आताच लाभार्थ्यांना पण विनंती केली की तुम्ही घरकुल पूर्ण करा, पुढचा पण हप्ता जो आहे तो आमच्याकडे तुम्ही लवकर मागणी करा, आम्ही लवकरात तो देऊ. पाटील, अनेक लोकांचे असे म्हणणे आहेत की बाबा आम्ही घरकुलासाठी प्रयत्न करतो, परंतु घरकुलचे निधी लवकर वेळेवर येत नाहीत आणि अनेक लोकांना त्रास होत आहे. परंतु राहुल पाटील आणि जितू पाटील यांनी अनेक प्रयत्न केले आहेत, त्यांच्या प्रयत्नांनाच आज एवढे लाभार्थी झाले आहेत, काय सांगा? राहुल पाटील, आज जितू पाटील यांच्या प्रयत्नाने देगलूर शहरामध्ये आज गल्ली बोळात सुद्धा आज यांनी कष्ट घेऊन मेहनत घेऊन आज देगलूर शहरामध्ये अनेक लाभार्थ्यांना ज्यांना घर नाही हक्काचे घर करून देण्यात आलं आणि त्यांचा प्रयत्न आज भरपूर राहिला. 100% जे लाभार्थी घरकुल बांधकाम चालू केलेले आहेत त्यांना आता आम्ही दिलेला आहे. परत जो उर्वरित हप्ता जो आहे ते आम्ही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे. आपल्याकडे निधी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त लोकांनी, नवीन लोकांनी पण अर्ज करावा, आमचं त्यांना आवाहन आहे यातर्फे की आमच्या नगरपालिकेमध्ये पहिल्या सेलला भेट द्यावं त्यांनी आणि रजिस्ट्रेशन करून घ्यावं. जे चालू केले त्यांना पण हप्ता भेटणार आहे. उर्वरित जे नवीन भरणार आहे त्यांना पण आपल्याला जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ द्यायचा. लोकांना आता त्यांना फक्त जमीनच नाही असे लोक भरपूर द्यायचे. आपल्याकडे त्याच्यासाठी AHP म्हणून एक प्रोजेक्ट आहे बेघरसाठी, त्याची नोंदणी चालू आहे. आमची नगरपालिकेमार्फत सर्वे चालू आहे. त्याच्यात आम्ही पण प्रोजेक्ट करणार आहे त्याचा. आताच नगराध्यक्ष मॅडम आणि आमच्या CEO मॅडम बोलल्याप्रमाणे
नियोजन त्याचं चालू आहे. फक्त आता सध्या AHP मध्ये बेघर लोकांची नोंदणी चालू आहे. त्यांचं प्रत्यक्ष अजून काम चालू झालेलं नाही. पण वैयक्तिक जे BLC लाभार्थी आहेत, BLC म्हणजे ज्यांचं जागा आहे त्यांना घर बांधायचं आहे, तशा लोकांचं आता ऑन ग्राउंड कन्स्ट्रक्शन आता चालू आहे. त्यांचं लाभ देण्याचा आजचा हा कार्यक्रम होता. AHP चे पण आम्ही प्रोजेक्ट करणार आहेत. फक्त त्याची सध्या नोंदणी चालू आहे. ते सुद्धा लोक नोंदणी करू शकतात. आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये राहुल पाटील आणि जितू पाटील यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न आज गोरगरिबांना हक्क घर देण्यासाठी आज मॅडमकडे नगरसेवक मॅडमकडे पाठपुरावा करून आज देगलूर शहरामध्ये आज 50 लाभार्थ्यांना, परंतु आज जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज त्यांचे अवेलेबल आहेत आणि त्यांनी सुद्धा येऊन आज घरकुलसाठी आज इथं निवेदन करावे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. देगलूर शहरामध्ये सय्यद समीर न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड.